राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आज सकाळी राजधानी दिल्लीमध्ये भेट झाली आहे। पंतप्रधान कार्यालयामध्ये मोदी पवारांमध्ये जवळपास 1 तासापेक्षा अधिक वेळ चर्चा झाल्याचं कळतंय। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधीच पवार आणि मोदी भेट होत असल्यानं राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात। राज्यामध्ये ईडीचं महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर सुरू असलेलं धाडसत्र आणि भाजपचा राज्य सरकार विरोधी असलेला आक्रमक सूर पाहता या भेटीला सध्या विशेष महत्त्व प्राप्त होत आहे। या घडामोडींसंदर्भात अपडेट जाणून घेऊयात। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, तर्कांना उधाण आलंय, राजकीय विश्लेषक विश्लेषण करतायत। राज्याच्या राजकारणावरती ही भेट कसा, किती आणि काय परिणाम करेल? प्रज्ञा, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची शेवटची भेट नोव्हेंबर 2019 मध्ये ज्यावेळी महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या घडामोडी चालू होत्या त्यावेळी संसदेचं अधिवेशन चालू असताना संसदेतल्या पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये झालेली होती। त्याच्यानंतर आता जवळपास 17-18 महिन्यानंतर या दोन नेत्यांची ही भेट झालेली आहे आणि साहजिकच ज्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने ही भेट झालेली आहे त्याच्यामुळे वेगवेगळे कयास सुरू होतील। एकतर शरद पवार हे संसदेचं अधिवेशन सुरू होण्याच्या आधी 2-3 दिवस आधीच दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि कालपासून त्यांच्या भेटींचा सिलसिला आपण बघतोय। भाजपचे राज्यसभेतले नवे सभागृह नेते पियुष गोयल त्यांच्या भेटीला शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले। त्याच्यानंतर राजनाथ सिंह यांनी शरद पवार आणि ए के अँटोनी या माजी संरक्षण मंत्र्यांना बोलवून चीनच्या मुद्द्यावरती एक प्रेझेंटेशन दिलं आणि पाठोपाठ आता शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची ही भेट, एकतर ही भेट बऱ्याच कालावधीनंतर होतीये आणि एकीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची दिल्लीत झालेली भेट, त्याच्या पाठोपाठ वेगवेगळ्या चर्चा, राज्यामध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे ईडी आणि इतर यंत्रणांच्या टार्गेटवरती आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही भेट झालेली आहे। याच्याशिवाय अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की सहकारासारखं एक नवीन खातं केंद्र सरकारनं केलेलं आहे आणि या माध्यमातून शुगर लॉबीचं जे राजकारण जे आहे ते कंट्रोल करण्याचा सरकारचा विचार आहे का, ही सुद्धा एक भीती, शंका जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। सहकाराचे अनेक प्रश्न आहेत आणि नुकताच एक रिझर्व्ह बँकेने जो निर्णय घेतलेला आहे बँकिंग संदर्भातला, तो सुद्धा अनेकांना अडचणीचा आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही भेट झालेली आहे। जवळपास 57 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। प्राथमिक विषय जरी काही अकॅडमिक असले तरी सुद्धा राजकीय स्थितीवरती सुद्धा या दोघांमध्ये चर्चा झालेली असणार, याच्यामध्ये तिळमात्र शंका नाहीये। कारण महाराष्ट्राचं राजकारण हे देशाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे आणि मोदी सरकारला सुद्धा या सगळ्याची चांगली जाणीव आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या स्थितीसंदर्भात सुद्धा या दोघांमध्ये काही चर्चा किंवा काही इतर घडामोडी ज्या आहेत त्या नक्कीच झालेल्या असावेत। भेटीचा तपशील जो आहे तो नेमका काय होता हे आपल्याला अधिकृतपणे जरी कळलेलं नसलं तरी या 2-3 शक्यता आहेत सहकार आणि इतर गोष्टींच्या, त्याच्या संदर्भात ही प्राथमिक चर्चा असावी एवढं मात्र नक्की आहे। याच्याशिवाय 2-3 मुद्द्यावरती शरद पवारांची उपयुक्तता मोदींना दिल्लीमध्ये जाणवतीये, ते म्हणजे एकतर चीनच्या मुद्द्यावरती, कारण चीनच्या मुद्द्यावरती राहुल गांधी खूप आक्रमक आहेत आणि सातत्यानं या सगळ्या स्थितीची माहिती सरकारनं बैठकीत द्यावी अशी मागणी करतायत। तर मोदी सरकारनं काल केवळ शरद पवार आणि अँटनी या 2 माजी संरक्षण मंत्र्यांना बोलवून व्यवस्थित या सगळ्या प्रकरणाची माहिती दिलेली आहे। त्यामुळे चीनच्या मुद्द्यावरती संसदेत गोंधळ होऊ नये हीच एक सरकारची रणनीती आहे। याच्याशिवाय शेतकरी आंदोलनाचा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा राज्य सरकारने जे कायदे केलेले आहेत तर ते पूर्णपणे मागे न घेता त्याच्यामध्ये काही वेगळ्या दुरुस्त्या, सुधारणा करून केलेल्या आहेत। शरद पवारांची सुद्धा एक याच संदर्भातली ही भूमिका आहे आणि त्या अनुषंगानं या सगळ्या आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी सुद्धा शरद पवारांचा उपयोग होऊ शकतो याची चांगली जाणीव, माहिती मोदी सरकारला आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा ही भेट म्हणायला हवी। आणि राहिला प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणाचा, तर त्याच्या संदर्भातले काही चर्चा ज्या आहेत त्या नक्कीच झालेल्या असतील। अर्थात या चर्चा लगेच बाहेर येणार नाहीत, पण काय झालेलं आहे नेमकं याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना असेल। बरोबर आहे प्रशांत, हे सगळे तर्क बांधले जात असताना एक गोष्ट आपण दुर्लक्षित करू शकत नाही, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा काल दिल्लीमध्ये उपस्थिती होती। त्यांनी सुद्धा पंतप्रधानांची भेट घेतली। कालची फडणवीसांची भेट, आजची पवारांची भेट, काही इंटरकनेक्शन असू शकतं का? देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीमध्ये आलेले होते दुपारी साधारणपणे 12:30च्या दरम्यान आणि जे सगळे नवीन मंत्री आहेत त्यांना भेटीगाठी किंवा शुभेच्छांसाठी ते आलेले होते। पण हा एक योगायोग नक्कीच आहे की शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकाच वेळी दिल्लीत होते। महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीनं त्याचा काही खरोखर थेट परिणाम आहे का हे मात्र लगेच सांगता येणार नाही।
प्रशांत, आणखी एक चर्चा सध्या अशी रंगतीये की ही भेट होण्याआधी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली, तर याचे काही पडसाद किंवा याची काही कनेक्शन्स असू शकतात का या दोन भेटींची सुद्धा? साहजिक आहे की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये शरद पवारांच्या एकूण राजकीय कौशल्यानं बनलेलं हे सरकार आहे. मुख्यमंत्री जरी उद्धव ठाकरे असले तरी पवारांचा सुद्धा याच्यामध्ये एक महत्त्वाचा रोल आहे. आणि आपण याच्या आधी सुद्धा बघितलंय की म्हणजे उद्धव ठाकरे जेव्हा दोन्ही भेटींवेळी दिल्लीमध्ये आलेले होते, आत्तापर्यंत 2 वेळा ते दिल्लीत आलेत, दोन्ही वेळा जेव्हा ते दिल्लीतनं मुंबईत परतले त्याच्यानंतर तातडीनं शरद पवारांची त्यांची भेट झालेली होती. साहजिक आहे की नेमकं काय झालेलं आहे या भेटीमध्ये हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केलेला होता आणि आत्तासुद्धा त्याच अनुषंगानं ही चर्चा मग झालेली असावी. महाराष्ट्राच्या दृष्टीनं केंद्र सरकारकडे असलेले काही प्रलंबित प्रश्न आहेत, राजकीय प्रश्नसुद्धा काही असतील की ज्याच्यामधून वाट काढणं हे पंतप्रधानांच्या भेटीशिवाय शक्य नाही आहे आणि या सगळ्या प्रश्नांची चर्चा किंवा ते मुद्दे जे आहेत ते या भेटीमध्ये मांडले गेलेले असू शकतात. खरे प्रशांत, त्यामुळे आता खूप तर्कवितर्क बांधले जात आहेत, विश्लेषण होत आहेत, क्रिया प्रतिक्रिया सुद्धा येतील. नेमकं काय घडलं या भेटीमध्ये हे गुलदस्त्यात असलं तरी काही काळामध्ये त्याचं चित्र स्पष्ट होऊ शकतं. प्रशांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि या भेटी संदर्भात काही वेळापूर्वी राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकूया. मला वाटतं या भेटीच्या म्हणजे या भेटीपेक्षा एक सिरीज जर तुम्ही पाहिली तर या अगोदर पियुष गोयल भेटून गेले त्यांना. तेव्हा सांगण्यात आलं की ते राज्यसभेचे लीडर ऑफ दी हाऊस असल्यामुळे बीजेपीचे त्यांनी भेट घेतली. त्यानंतर राजनाथ सिंग भेटले त्यांना. राजनाथ सिंगची भेट अशी सांगण्यात आली की ते डिफेन्स मिनिस्टर होते आणि काहीतरी ब्रीफ करायला गेले. त्यानंतर नरेंद्र मोदीची भेट. ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे की 2024 मध्ये एनडीएच्या समोर जो मोर्चा उभा राहणार आहे मोदींना अपोज करणारा, त्या मोर्चामध्ये सर्वात मोठा यदि दुवा कोणी असेल सगळ्यांना एकत्र जोडणारा तर ते शरद पवार आहे. त्यामुळे त्या शरद पवारांना त्या मोर्चापासून दूर कसं करायचं, शरद पवारांना आपल्याकडे कसं घ्यायचं, हा सतत प्रयास भारतीय जनता पार्टी करत आहे. त्यामुळे बीजेपी जरी फार आक्रमक असली काँग्रेसच्या बद्दल किंवा शिवसेनेबद्दल, तरी शरद पवारांच्या बद्दल तो आक्रमकता राज्यातही दिसत नाही आणि केंद्रातही दिसत नाही. त्यामुळे ही भेट फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भेट नसून या भेटीला काहीतरी राजकीय चर्चा जरूर असणार, राजकीय चर्चा असणार. मागच्या वेळेला अशीच जेव्हा महाराष्ट्राचे सरकार बनत असताना त्यांची एक भेट झाली 40-45 मिनिटं. त्या भेटी पार्लमेंटमध्ये, त्या भेटीनंतर लगेच गृहमंत्री गेले, त्यांना भेटले, सीतारामन गेली, पुन्हा पंतप्रधानांना भेटली आणि मग 21 दिवसाचं 80 तासाचं सरकार बंद महाराष्ट्रामध्ये अजित पवार गेले. ती घटना जर आपण याला जोडली तर कुठे ना कुठे याचे राजकीय जे पडसाद आहेत ते मला आता 2-4 महिन्यात कुठेतरी दिसतात. महाराष्ट्राच्या राजकारणातही दिसतील आणि देशाच्या राजकारणातही दिसतील. एनसीपीची ताकद महाराष्ट्रात किती आहे, त्यांच्याकडे खासदार किती, याच्यापेक्षा शरद पवारची वैयक्तिक ताकद किती आहे आणि शरद पवार वैयक्तिकरित्या काय खेळी करू शकतात हे फार मोठं आहे. आतापर्यंत जर महाराष्ट्रातली सगळी सरकार तुम्ही पाहिली तर कुठे ना कुठे शरद पवारच आहे. अशोक चव्हाणचं पृथ्वीराज चव्हाणचं सरकार पाडण्यात शरद पवार. त्यानंतर फडणवीसांचं मायनॉरिटीमध्ये सरकारला मेजॉरिटीमध्ये आणण्याचं काम शरद पवार. त्यानंतर बीजेपीला सत्तेच्या बाहेर ठेवून शिवसेनेला पुन्हा सरकारमध्ये स्थापन करणं आणि मुख्यमंत्रीपद देणारं शरद पवार. त्यामुळे महाराष्ट्रात शरद पवारांची ताकद जेवढी असायला पाहिजे तेवढी नसून सुद्धा ते महाराष्ट्राच्या राजकारणात एवढे मोठे खेळाडू आहेत की ते राजकारण आपल्या बोटावर चालवतात. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण जो माणूस आपल्या बोटावर चालवतो त्या माणसाला आपल्यासोबत घ्यायचं आणि कसं घ्यायचं याचा एक प्रयत्न सुद्धा चालू असेल. आणि या राजकीय घडामोडी संदर्भात अधिक बातचीत करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंडे सध्या आपल्या सोबत आहेत. मनीषा ताई, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची पंतप्रधान कार्यालयामध्ये भेट झाली आहे, 1 तास खलबत झाली. तुम्ही कसा पाहता या भेटीकडे? सध्या राज्यात आणि एकंदरच देशभरात ज्या विविध समस्या आहेत त्या संबंधी माननीय पवार साहेबांनी जे काही ट्विट केलं त्यावरून असं दिसतंय एकंदरच महागाई, पेट्रोलचा भडका, वाढत्या महागाई संबंधी आणि जे काही सहकार खातं केंद्राने तयार केलेलं आहे त्यामध्ये त्यांचा नेमका उद्देश काय हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारच्या मनात नेमकं काय आहे, राज्यांचे कुठले अधिकार काढून घ्यायचे आहेत का? मला असं वाटतं की
काही हे काय जे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्या संबंधी मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी माननीय पंतप्रधानांची भेट घेतली असावी असा आमचा अंदाज आहे. मनीषाताई, अनेक राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की या भेटीमुळे महाराष्ट्र सरकारला काही प्रमाणात हादरे बसू शकतात, सरकार अस्थिर होऊ शकतं. असं मला वाटत नाही. महाविकास आघाडीचं सरकार व्यवस्थित काम करतंय. आताच 13 राज्यांच्या सर्व्हेमध्ये की ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पण मुख्यमंत्री होते त्या सर्व्हेमध्ये, तर त्याच्यातनं माननीय उद्धव ठाकरे साहेब हे अव्वल दर्जावर त्यांचं नाव आहे. सर्वात उत्कृष्ट काम कोरोनाच्या काळात त्यांनी केलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सरकारला कोणताही धोका नाही महाविकास आघाडी सरकारचा, एवढं या ठिकाणी स्पष्ट आहे. बरं मनीषाताई, धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाला ही प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. आणि या राजकीय भेटी संदर्भात काही वेळापूर्वी राजकीय विश्लेषक रवी किरण देशमुख यांनी एबीपी माझाला काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकूया. महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात ज्या झपाट्याने वेगवान काही राजकीय घडामोडी घडत गेल्या त्या दरम्यान ह्या दोघांची भेट का होत नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात वर्तविली जात होती. कारण ही भेट जाणीवपूर्वक टाळली जाते का, किंवा मग त्याच्याशी महाराष्ट्रामध्ये जे काही घडामोडी मग राजकीय स्तरावर घडल्या असतील किंवा काही ईडीच्या कारवाया झाल्या असतील, काही मंत्र्यांवर काही आरोप झाले असतील किंवा सरकारच्या बद्दल काही स्थैर्याचे प्रश्न उपस्थित झाले असतील, या पार्श्वभूमीवर दोघांची भेट न झाल्यामुळे त्याचे वेगळे अर्थ काढले जात होते. त्याच्यामध्ये एक अर्थ असा होता की राष्ट्रवादीकडे वक्रदृष्टी वळली आहे की काय, कारण ईडी आणि इतर काही संस्थांच्या कारवाया ज्या सुरू झालेल्या आहेत त्यावरनं या दोघांच्या संबंधांमध्ये काही दुरावा निर्माण झालाय की काय अशी शंका निर्माण होत होती. त्या पार्श्वभूमीवर आजची भेट ही म्हणजे एक वेगळा अर्थ देणारी आहे. महाराष्ट्रामधला जो सत्ता बदल झाला त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची भूमिका खूप मोठी राहिलेली आहे. तर पवारांमुळेच हे सरकार आलेलं आहे. तर या पवारांमुळे सरकार आल्यामुळं आणि भाजपला जाणीवपूर्वक सत्तेबाहेर ठेवल्यामुळं या दोघांमध्ये दुरावा निर्माण झालाय की काय, आणि त्यामुळे या भेटीगाठी अलीकडे कमी झाल्यात की काय असं म्हटलं जात होतं. त्या पार्श्वभूमीवर आजची बैठक याच्यामध्ये निश्चित मला असं वाटतं की महाराष्ट्राचे काही मुद्दे असणार. शिवाय केंद्र पातळीवर आता जो संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे त्या अधिवेशनामध्ये कृषी कायद्यांविषयीचा जो 3 कायदे मागे घ्या असं जे आंदोलन सुरू आहे आणि पवारांचा या विषयामधला आवाका आणि अभ्यास आणि त्यांचा अनुभव, या तिन्ही मुद्द्यांवर मला वाटतं मोदींनी त्यांच्याकडनं काही निश्चित टिप्स घेतल्या असणार किंवा पवारांनी त्यांचा सल्लागार किंवा त्यांचं मत त्यांना ठेवलं असणार. आणि दुसरा एक अतिशय बारीक सूक्ष्म असा मी बदल आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेसने जरी समजा विरोधाची भूमिका घेतली असली तर संसदेच्या ज्या अधिवेशनामध्ये हे 3 कायदे झाले त्या अधिवेशनामध्ये पवार स्वतः सभागृहामध्ये उपस्थित नव्हते, ते मुंबईत होते. आणि त्यावेळी आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपण मुंबईत थांबलो आणि माझ्या पक्षाचे लोक त्यावेळी संसदेत उपस्थित होते असं पवार म्हणाले. तर या राजकीय भेटी संदर्भात, या मोठ्या घडामोडी संदर्भात बातचीत करूयात. भाजपचे नेते किरीट सोमय्या सध्या आपल्या सोबत आहेत. किरीटजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दिल्लीमध्ये भेट झाली आहे, तुम्ही कसं पाहता या भेटीकडे? मला असं वाटतं की तुम्ही संजय राऊतना प्रतिक्रिया विचारायला हवी आणि दुसरं प्रशांत किशोर. कदाचित असं असेल की संजय राऊत शरद पवारांना प्रधानमंत्री करायला निघाले आहेत आणि प्रशांत किशोर त्यांना राष्ट्रपती करू इच्छितात. मला असं वाटतं की त्या संदर्भात मोदीजींचा पण सर्वपक्षीय पंतप्रधान, सर्वपक्षीय राष्ट्रपती दोन्ही एकच व्यक्ती असा प्रकारचं संजय राऊत आणि प्रशांत किशोरची व्यूहरचना असेल. त्या संदर्भात शरद पवार प्रधानमंत्र्यांना भेटले असेल असं मला वाटतंय. किरीट सोमय्याजी, ही भेट राज्याच्या राजकारणामध्ये वादळ आणू शकते का असं वाटतं तुम्हाला? आपण ज्यावेळी संजय राऊत, उद्धव ठाकरे, प्रशांत किशोर हे देशाचे नेते असं शरद पवारांना आता बनवायला निघाले तर पवार साहेबांना छोटे का करतात हो. आता पवार साहेब मोदी साहेबांना भेटल्याने उद्धव ठाकरेंच्या पोटात कळ आली असेल तर ते मला माहित नाही. प्रतिक्रिया तुम्ही उद्धव ठाकरेंना विचारायला हवी. बरं, किरीट सोमय्याजी, धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. तर या दोन्ही नेत्यांच्या भेटीमध्ये फक्त हवा पाण्याची चर्चा होत नाही, त्यामुळे राजकीय चर्चा नक्की झाली असेल असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.
शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट झाली आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर. पवार आणि मोदींची दिल्लीत भेट झाली, काय प्रतिक्रिया? नाही, पवार एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान आहेत. स्वाभाविकता विकासाचे विषय असेल, राजकीय विषय असतील, पवारसाहेब मोदी साहेबांची भेट घेऊ शकतात. आणि त्याच्यामुळे मला वाटतं शेवटी या देशातील कुठल्याही नेत्याला जर एखादा विषय या देशात नीट मार्गी लागायला पाहिजे तर मोदी साहेबांना भेटावंच लागेल. आणि मला वाटतं पवारसाहेबांनी तशा पद्धतीनं आज मोदी साहेबांना भेटत आहेत. मागे उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक भेट झाली आणि पाठोपाठ पवार. काही शिस्ते राजकारणात? नाही बघा, या देशाचं राजकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या भोवतीच फिरतंय आणि त्याच्यामुळं उद्धवजी ठाकरे साहेब काय, पवार साहेब काय, या देशाचा केंद्रबिंदूच मोदी साहेब त्या ठिकाणी आहेत. आणि त्याच्यामुळे आता दोन राजकीय नेते एकत्र आल्यावर काय हवा पाण्याच्या केवळ गप्पा गोष्टी होणार नाहीत, स्वाभाविक आहे राजकारणावर चर्चा होऊ शकते. मला काय वाटतं की येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने भेटीगाठी वाटल्यात काही राजकारण वेगळे राजकीय समीकरणं बघायला मिळतील? एक लक्षात घ्या, या देशाचं राजकारण मोदी साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र भोवतीच फिरणार. महाराष्ट्राचं राजकारणसुद्धा भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस साहेबांभोवती फिरणार. आणि त्याच्यामुळे सगळ्या पक्षांना, सगळ्या पक्षाच्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीसोबत त्या ठिकाणी चर्चा करावी लागते. आणि कुठल्याही गोष्टीला भारतीय जनता पार्टी हाच या ठिकाणी आधार आहे, तोच तो विषय पुढे नेऊ शकतं, निर्णय होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे सगळ्या पक्षाचे नेते भेटत आहेत. भाजपचं राज्याचं राजकारण भाजपच्या केंद्राभोवती फिरण्यासाठी ही भेट महत्त्वाची वाटते? नाही, अजिबात नाही. तसं पाहिलं तर काल देवेंद्रजी दिल्लीत त्या ठिकाणी जाऊन आले आणि राज्यामध्ये राज्याच्या विषयासाठी देवेंद्रजी सक्षम आहेत, पक्ष सक्षम आहे, नेतृत्व सक्षम आहे. आता अधिवेशनही सुरू आहे, वेगवेगळे विषय आहेत आणि त्याचबरोबर राजकीय चर्चा असू शकते आणि त्या अनुषंगाने पवारसाहेब त्या ठिकाणी भेटत असतील. आणि त्याच्यामुळे याच्यासाठी आम्ही भेट घडवून आणायचं काही कारण नाही. पवारसाहेब मोदी साहेबांच्या भेटीला गेलेले आहेत. धन्यवाद सर. कॅमेरा पर्सन गजाननसह नवनाथ बन, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.